अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरासी. 8 जानेवारी अध्याय पहिला. अर्जुन विषादयोग. ओवी क्रमांक 211 पासून पुढे. या सकळा ते वधावे मग जे भोग भोगावे ते जळत आगवे पार्थू म्हणे तेने सुखे विन होईल ते भलतेसे साहिजेल वरी जीवते वेची जेल याची लागे परी यासी घातू कीजे मग आपण राज्य सुख भोगीजे हे स्वप्नीही मन माझे करू न शके तरी आम्ही का जन्मावे कवना लागे जियावे जरी वडिला या चिंतावे विरुद्ध म्हणे पुत्रा ते इच्छी कुळ तयाचे काही हेची फळ जे निर्दाळीचे केवळ गोत्र आपुले हे मनीची केवी धरिजे आपण वज्राचे या होईजे वरी घडे तरी कीजे भले इया आम्ही जे जे जोडावे ते समती ये भोगावे हे जीवती हे उपकारावे काजियाच्या आम्ही दिगंतीचे भूपाळ विभांडुनी सकळ मग संतोषी विजय कुळ आपुले जे तेची हे समस्त परी कैसे कर्म विपरीत जे झाले असते उद्यत झुंजावया अंतोरिया कुमरे सांडोनिया भांडारे शस्त्राग्रे जिव्हारे आरोपिनी ऐसिया ते कैसनी मारू कवनावरी शस्त्र धरू निज हृदया करू घाते केवी हे नेनसी तू कवन परी पैल भीष्म द्रोण जयांचे उपकार असाधारण आम्हा बहुत एत शालक सासरे मातुळ आणि बंधू की हे सकळ पुत्र नातू केवळ इष्टही असते अवधारी अति जवळिकेचे हे सकळे सोयरे आमुचे म्हणून दोष आती वाचे बोलताचे एतान्न ऋतुमिच्छामि नतो बी मधुसूदन अपि त्रैलोक्य राजस्य हेतो की न मही कृते हे वरी भलते करीतू आताची येथे मारितू परी आपण मने घातून चिंतावा त्रैलोक्येचे अनकळित जरी राज्य होईल प्राप्त तरी हे अनुचित नाचरे मी जरी आजी येत ऐसे कीजे तरी कवनाच्या मनी उरिजे सांगे मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा निहत्य धार्त राष्ट्रांना का प्रीती सात जनार्दन पापमेवा श्रदे यस्मान हेता नाता नियतना जरी वधू करून गोत्रजांचा तरी वसोटा होऊन दोषांचा मज जोडिलासी तू हातीचा दूरी होसी कुळहरणी पातके तिये अंगी जडती अशेके तये वेळी तू कवनेके देखावयासी जैसा उद्याना माझी अनळू संचरला देखोनी प्रबळू मग क्षणभरी कोकेळू स्थिर नो हे का सकर्दम सरोवरू अवलोकोनी चकुरू न सेवितू अव्यरू करुणी निगे तया परी तू देवा मज झकू नये सीमावा जरी पुण्याचा ओलावा नाशिजेल तस्मानाहार वयम हंतो धाष्टरासान बांधवान स्वजनही कथम हत्वा सुखीनम श्याम माधव म्हणून मी हे न करी ये संग्रामी शस्त्र न धरी हे किडाळ बहुती परी दिसतसे तुझसी अंतराय होईल मग सांगे आमचे काय उरल तेने दुःखी हे फुटिल तुझविन कृष्णा म्हणून कौरव हे वधिजती मग आम्ही भोग भोगी जती हे असोमात अगडती अर्जुन म्हणे यद्यपेतेन पश्यन्ति लोभोपहत चेतसा कुलक्षय कृतं दोषं मित्रदोहे च पातकं कथं न नियभस्मामि पापादस्मा निवर्तितुं कुलक्षयं कृतं दोषं प्रपश्यद्भर्जनार्दना हे अभिमानमध्ये भुलले जरी संग्राम आले तरीही आम्हीही तापुले जाणावे लागे हे ऐसे कैसे करावे जे आपुले आपण मारावे जानत जानताचे सेवावे काळकूट हाजी मार्गी चालता पुढा सिंह झाला अवचिता तो चव चुकविता लाभू हाती असता प्रकाशू सांडावा मग अंधकूप आसरावा तरी तेत कवनू देवा लाभू सांगे का समोर अग्नी देखोनी जरी न वंचिजे ओसंडणी तरी क्षणा एका कवळणी जाळू सके. अर्थ अर्जुन म्हणाला या सर्वांचा वध करून जे भोग भोगावयाचे त्या सर्वांस आग लागो या असल्या सुखाशिवाय कोणतीही दुःखे आम्ही सोसू व यांच्याकरता आम्ही आपले प्राण देखील वेचू परंतु याचा घात करून आपण राज्यसुख भोगावे ही गोष्ट स्वप्नातही माझ्या मनात येणार नाही. जर आम्ही आमच्या वडीलधाऱ्या मंडळींचे मनाने अहित चिंतले तर मग आम्ही जन्मास तरी कशा करता यावे आणि जगायचे तरी कुणासाठी कुळात पुत्रप्राप्तीची इच्छा करतात त्याचे हेच का फळ की त्या पुत्राने आपल्या स्वकीयांचा संहार करावा
आपले मन त्यांच्याविषयी वज्राप्रमाणे कठोर करण्याचे मनात तरी कसे आणावे? त्यांना आपल्या हातून सुख होईल तेच करणे चांगले. आम्ही जे जे मिळवावे त्या सर्वांचा त्यांनी उपभोग घ्यावा. इतकेच नव्हे तर त्यांच्या कामाकरता आम्ही आपले जीवितही खर्च करावे. आम्ही देशोदेशीचे राजे जिंकावे व त्यायोगे आपल्या कुळास संतुष्ट करावे. परंतु कर्माची गती किती विचित्र आहे पहा, की तेच आमचे सर्व आप्तस्नेही आमच्याबरोबर युद्ध करण्यास सज्ज झाले आहेत. हे आपल्या बायका, मुले व धन यावर पाणी सोडून तलवारीच्या धारेवर आपले जीव ठेवून आले असले तरी अशांना मी कसे मारावे, कोणावर शस्त्र धरावे आणि मी आपल्या जीवलगांचा घात तरी कसा करू? देवा, हे कोण आहेत ते तुला माहीत नाही काय? हे पहा, पलीकडे भीष्म व द्रोण आहेत की ज्यांचे आमच्यावर असंख्य व असाधारण उपकार आहेत. येथे मेहुणे, सासरे, मामा आणि बंधू तसेच हे सर्व पुत्र, नातू, आप्तही आहेत. हे सर्व आमचे जवळचे नातेवाईक आहेत. तेव्हा त्यांना मारण्याची गोष्ट तोंडाने बोलणे हे देखील पापच आहे. हे येथे कसे वागवतात व आम्हास ठार करत, तरी पण आपण यांचा घात करावा हे मी मनात आणणार नाही. त्रिभुवनाचे निष्कटंक राज्य जरी प्राप्त झाले तरीही मी अनुचित कर्म करणार नाही. कृष्णा, आज जर इथे आम्ही आप्तवदासारखे वर्तन केले तर आमचा आदर कोण करील? तुझ्या मुखाकडे तरी आम्हाला पाहावेल का? कारण कुलक्षय केला असता अनंत पातके लागतात. अशा स्थितीत तुम्हाला कोणी व कोठे शोधावे? बागेत अग्नीचा भडका उडाला तर कोकिळ पक्षी तिथे एक क्षणभरही राहत नाही, किंवा एखादे सरोवर चिखलाने भरले आहे असे पाहून चकोर पक्षी तेथे राहत नाही, उलट तो तिरस्कार करून निघून जातो. त्याप्रमाणे देवा, माझा पुण्याचा लेश नाहीसा झाल्यामुळे मी मायेत फसेन आणि तू दुरावशील. म्हणून मी हे करणार नाही व या सम्रांगणी शस्त्रे धरणार नाही, कारण हे कर्म अत्यंत निंद आहे असे मला वाटते. कृष्णा, आमच्याशी तुझा वियोग होईल त्याने आमचे हृदय फाटूनच जाईल. म्हणून कौरवांचा वध करावा आणि आम्ही राज्याचा उपभोग घ्यावा हे माझ्या हातून घडणार नाही असे अर्जुन म्हणाला. हे कौरव, अभिमानाच्या मदाने उन्मत्त होऊन जरी युद्ध करण्यास आले आहेत तरी आपले हित कशात आहे हे पाहिले पाहिजे. आपले आप्तजन आपणच मारावे ही गोष्ट कशी करावी? समजून उमजून कालकूट विष कसे प्यावे? वाट चालत असताना अकस्मात पुढे सिंह आला तर त्याला चुकून जाण्यातच लाभ आहे. असलेला प्रकाश सोडावा, मग मुद्दाम अंधार कोठडीत जाऊन बसावे, यात कोणता लाभ आहे सांग देवा? किंवा समोर अग्नी पेटला आहे असे पाहून जर आपण त्या सोडून दूर न झालो तर एका क्षणात तो आपणास वेढून जाळून टाकील. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.